आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा साहित्याचा वेध घेणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांच्या जगण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आपण बोलत आहोत पॉलो कोएल्हो लिखित द अल्केमिस्ट या पुस्तकाबद्दल. हो, आणि हे केवळ एका मेंढपाळ मुलाची कथा नाहीये. ही एक अशी जागतिक घटना आहे जिच्या आजवर जगभरात 20 दशलक्षांहून अधिक प्रती खपल्या आहेत. अगदी बरोबर. आणि चक्क 56 भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते प्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स यांच्यापर्यंत सर्वांना भुरळ घालणारे या पुस्तकात असे नेमके काय आहे? आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण या पुस्तकातील निवडक अंश, खुद्द लेखकाची प्रस्तावना आणि जगभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांचा संदर्भ म्हणून वापर करणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया की या पानांमध्ये जीवनाचे असे कोणते रहस्य दडले आहे. नक्कीच. या कथेचे वरवरचं स्वरूप बघायला गेलं तर एका मेंढपाळ मुलाच्या प्रवासाचे असले तरी ती त्याहून खूप सखोल आहे. शांतपणे विचार केला तर ही चर्चा केवळ एका कथेपुरती मर्यादित नसून ती माणसाचे अस्तित्व आणि पुस्तकात ज्याला पर्सनल लेजंड किंवा स्वतःचे अंतिम ध्येय म्हटले आहे ती समजून घेण्याची एक अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे. हो, पर्सनल लेजंड हा शब्द पुस्तकात वारंवार येतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर अशी गोष्ट जी तुम्हाला नेहमीच साध्य करायची असते, बरोबर ना? हो, अगदी तेच. ती एक अशी आंतरिक ओढ असते जी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. पण मग एक प्रश्न पडतो, जर प्रत्येकाला आपले अंतिम ध्येय किंवा पर्सनल लेजंड माहीत असते तर मग सर्वच जण ते साध्य का करत नाहीत? म्हणजे आपण बघतो की बहुतांश लोक एका साच्यात अडकून राहतात. या प्रश्नाचे अतिशय मार्मिक उत्तर पॉलो कोएल्हो यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिले आहे. ते म्हणतात की माणसाच्या या स्वप्नापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात 4 मोठे अडथळे येतात. पहिला अडथळा म्हणजे आपल्यावर बालपणापासून बिंबवलेले विचार. आपण लहानाचे मोठे होताना सतत ऐकतो की मोठी स्वप्ने पाहणे किंवा ती पूर्ण करणे अशक्य आहे. अरे हो, म्हणजे ते व्यावहारिक विचार करा, पाय जमिनीवर ठेवा असे सल्ले जे सतत दिले जातात. अगदी बरोबर. या वाक्यांच्या ओझ्याखाली आपलं मूळ स्वप्न कुठेतरी गाडले जाते. जसजसे वय वाढते तसतसे हे पूर्वग्रह आणि भीतीचे थर आपल्या मनावर साचत जातात. हा झाला पहिला अडथळा. हे आधुनिक मानसशास्त्रातील फिक्स्ड माइंडसेट सारखेच आहे. समाजाची आपल्या विचारांवर घट्ट पकड असते. पण समजा एखाद्याने हिंमत करून हे स्वप्न पुन्हा उकरून काढले आणि तो त्या दिशेने चालू लागला, तर मग दुसरा अडथळा कोणता येतो? तिथेच प्रेमाचा अडथळा उभा राहतो. जेव्हा आपल्याला कळते की आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे तेव्हा एक अनामिक भीती सतावू लागते. आपल्या या स्वप्नांच्या मागे लागल्यास जवळची माणसे दुखावतील, त्यांना मागे सोडावे लागेल अशी एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. हे ऐकायला खूप भावनिक वाटते. पण प्रत्यक्षात हे थोडे स्वार्थी नाही का वाटत? म्हणजे स्वतःच्या ध्येयासाठी जवळच्या माणसांना मागे सोडून जाणे. हां, स्वार्थ वाटू शकतो, पण इथे पुस्तकात एक अतिशय प्रगल्भ विचार मांडला आहे. जे लोक आपल्यावर खरोखर प्रेम करतात त्यांना आपला आनंद हवा असतो. खरे प्रेम हे आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत नाही. जर एखाद्या नात्यात तुम्हाला तुमचे स्वप्न गुंडाळून ठेवावे लागत असेल तर ते प्रेम नसून केवळ एक मालकी हक्क आहे, असे लेखक सुचवतात. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या प्रेमाचा अर्थ दुसऱ्याला बांधून ठेवणे असा होत नाही, तर त्याला मुक्तपणे उडू देणे असा होतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पण एकदा का आपण या प्रेमाच्या अडथळ्याला पार केले तरीही मार्गात प्रत्यक्ष अडचणी तर असणारच ना? होय, आणि तोच तिसरा अडथळा आहे, अपयशाची भीती. जेव्हा आपण आपल्या पूर्ण ताकदीने स्वप्नासाठी लढतो तेव्हा अपयश आल्यास होणाऱ्या वेदना खूप जास्त असतात, कारण तेव्हा मी फारसा प्रयत्नच केला नव्हता अशी कोणतीही सबब स्वतःला देता येत नाही. कारण आपण आपले सर्वस्व पणाला लावलेले असते. अगदी तसेच. पण इथे लेखकाने एक अतिशय सुंदर वाक्य लिहिले आहे. जीवनाचे रहस्य म्हणजे 7 वेळा पडणे आणि 8व्यांदा उभे राहणे. अपयश हे प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. जेव्हा आपण अपयशावर मात करतो तेव्हाच आपल्याला जगण्याची आणि लढण्याची नवी ऊर्जा मिळते. 7 वेळा पडणे आणि 8व्यांदा उभे राहणे. आजच्या काळात जिथे प्रत्येकाला रातोरात यश हवे असते तिथे हा विचार खरोखरच दिशादर्शक ठरतो. पण समजा एखाद्याने ही अपयशाची भीतीही ओलांडली आणि तो यशाच्या अगदी जवळ पोहोचला, मग चौथा अडथळा कोणता असू शकतो? कारण आता तर तो जिंकण्याच्या मार्गावर आहे ना. आणि हाच सर्वात गुंतागुंतीचा अडथळा आहे, आयुष्यभराचे स्वप्न खरोखरच पूर्ण होण्याची भीती.
लेखक इथे ऑस्कर वाईल्ड यांच्या एका प्रसिद्ध विधानाचा संदर्भ देतात. प्रत्येक माणूस आपल्या आवडत्या गोष्टीला मारतो. अनेकदा लोक आपले अंतिम ध्येय दृष्टिक्षेपात असताना अचानक माघार घेतात. म्हणजे ज्याला आपण सेल्फ सॅबोटाज किंवा इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतो तसं काहीसे. आपल्याला असे वाटू लागते की आपण त्या यशासाठी खरोखर पात्र नाही आहोत. हो, लोकांना भीती वाटते की जर हे स्वप्न पूर्ण झाले तर मग पुढे काय, त्यानंतर माझ्या आयुष्याला काय अर्थ उरेल. हा न्यूनगंड माणसाला अंतिम टप्प्यावर यशापासून दूर नेतो. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा पाहतो की लोक सुरक्षिततेच्या शोधात स्वतःची खरी आवड सोडून देतात. पण या कथेतील नायक सँटियागो, जो मेंढपाळ आहे, तो एक वेगळाच मार्ग निवडतो. तो आपली मेंढरे विकून खजिना शोधायला आफ्रिकेत जातो. आणि तिथेच त्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. हो, आणि या प्रवासात तो एक इंग्रज माणसाला भेटतो. या दोघांची तुलना खूप रंजक आहे, कारण दोघेही एकाच मार्गावर आहेत, खजिना आणि किमियागार शोधत आहेत. पण त्यांची शिकण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या दोन व्यक्तिरेखांमधील विरोधाभास. तो इंग्रज माणूस केवळ पुस्तके वाचून आणि क्लिष्ट सूत्रे पाठ करून किमिया किंवा अल्केमी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तो सतत त्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून असतो. तो प्रवासात आजूबाजूला काय घडत आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अगदी बरोबर. आणि दुसरीकडे सँटियागो आहे, तो वाळवंट आणि स्वतःच्या मेंढ्यांकडून शिकत आहे. विश्वाची भाषा समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि निसर्गाचं निरीक्षण किती महत्वाचं आहे हे इथे अधोरेखित होते. अल्केमिस्ट स्वतः सँटियागोला सांगतो की शिकण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे कृती. हे आजच्या काळातील परिस्थितीसारखेच वाटते. एखाद्याने पोहायला कसे शिकायचे याची पुस्तके वाचावीत, पण पाण्यात कधी उतरूच नाहीये. तसा हा त्या इंग्रज माणसाचा प्रकार आहे. पण इथे पुस्तकात एक संकल्पना येते, मक्तूब, ज्याचा अर्थ सांगितला आहे हे आधीच लिहिले आहे. हो, मक्तूब हा एक अत्यंत महत्वाचा अरबी शब्द कथेला एक वेगळीच दिशा देतो. पण मला इथे एक विरोधाभास दिसतो. जर सर्व काही आधीच लिहून ठेवले आहे, तर मग सँटियागोने वाळवंटात पायपीट का करावी? नियती आणि स्वतःची कृती यात हा गोंधळ नाही का निर्माण करत? हा गोंधळ वाटू शकतो, पण मक्तूबचा अर्थ निष्क्रिय होऊन बसणे असा होत नाही. मक्तूब म्हणजे तुमचं गंतव्यस्थान ठरलेलं आहे, पण तिथे पोचण्याचा रस्ता तुम्हाला स्वतःला चालून पार करावा लागतो. निसर्गातील साध्या गोष्टींमधून, जसे की वाळूच्या कणातून किंवा उडणाऱ्या ससाण्यांकडून, विश्वाचा आत्मा तुम्हाला शकून किंवा संकेत देतो. म्हणजे ते जे ओमेन्स आहेत, हो, ते तुम्हाला दिशा दाखवतात. हो, पण ते संकेत वाचून योग्य ती कृती करणे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. नियती संधी देते, पण त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून कृती करणे अनिवार्य असते. भारीच. आता या प्रवासात पुढे जाताना आणखी एक मोठा गुंता निर्माण होतो. मरुद्यानात म्हणजे ओएसिसमध्ये पोचल्यावर सँटियागोची फातिमाशी भेट होते. इथेच खरी गंमत आहे, कारण प्रेमात पडल्यानंतर प्रवास थांबवण्याचा विचार त्याच्या मनात येतो. तो विचार करतो की मला माझा खजिना मिळालाय. आणि हा तोच दुसरा अडथळा आहे ज्याची आपण मगाशी चर्चा केली, प्रेमाचा अडथळा. हो, आता व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले तर सँटियागोकडे तिथे संपत्ती आहे, त्याला नोकरी मिळाली आहे आणि फातिमा त्याच्यासोबत आहे. हा भावनिक गुंता खूप मोठा आहे. मग त्याने वाळवंटातल्या मृगजळामागे का धावावे? इथे अल्केमिस्टने सँटियागोला दिलेला इशारा खूप महत्वाचा आहे. तो त्याला भविष्यातील वास्तवाची कठोर जाणीव करून देतो. तो सांगतो की जर तू इथेच थांबलास तर तू श्रीमंत होशील, लग्न करशील, पण काही वर्षांनंतर तुला आपले स्वप्न पूर्ण न केल्याची खंत आतून खाऊ लागेल. आणि मग त्या नात्यात कटुता येईल. नक्कीच. कालांतराने फातिमालाही अपराधी वाटू लागेल की तिने एका खऱ्या प्रवाशाला बांधून ठेवलंय. म्हणूनच खरं प्रेम हे माणसाला त्याच्या पर्सनल लेजंडपासून कधीच रोखत नाही. वाळवंटातील स्त्रियांना माहीत असते की पुरुषांना परत येण्यासाठी आधी जावे लागते. प्रेमाच्या नावाखाली ध्येय सोडणे म्हणजे ते खरे प्रेम नसणे. क्या बात है. हा भावनिक गुंता सोडवून सँटियागो पुढच्या प्रवासाला लागतो. पण हा प्रवास मुळीच सोप्पा नसतो. कथेतील सर्वात थरारक प्रसंग तेव्हा घडतो जेव्हा सँटियागो आणि अल्केमिस्टला वाळवंटातील लढाऊ टोळी पकडते. हो, तो प्रसंग खरोखरच उत्कंठावर्धक आहे. मृत्यूसमोर उभा असताना अल्केमिस्ट मुलाचे सर्व सोने देऊन टाकतो आणि त्या टोळीला सांगतो की हा मुलगा स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करू शकतो. सँटियागो तर भीतीने अक्षरशः गोठून जातो. अल्केमिस्ट त्याला अशा अशक्य परिस्थितीत का ढकलतो? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हा प्रसंग म्हणजे सँटियागोची अंतिम परीक्षा आहे. सर्वात गडदर रात्र
पहाटेपूर्वीच येते. स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी विश्वाचा आत्मा आपण प्रवासात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेतो. जेव्हा आपल्याकडे गमावण्यासारखे काहीही उरत नाही, तेव्हाच आपण आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचतो. मग तो संवाद सुरू होतो. सॅन्टियागो वाळवंट वारा आणि सूर्याशी कसा संवाद साधतो हे पुस्तकात खूप रूपकात्मक पद्धतीने मांडले आहे. हो, तो सर्वांकडून मदत मागतो, पण शेवटी त्याला स्वतःच्या आतच ती शक्ती शोधावी लागते. तो विश्वाच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्याला समजते की भीतीवर मात करणे हाच खरा उपाय आहे. अपयशाची भीतीच स्वप्न अशक्य बनवते. स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करणे हे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचे एक शक्तिशाली रूपक आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. पण या पूर्ण कथेत किमया किंवा अल्केमी हा शब्द सतत येतो. सामान्यतः आपण किमया म्हणजे तांब्या लोखंडाचे सोने करणे असे समजतो. फिलॉसॉफर स्टोन आणि अमरत्वाचे रसायन या ज्या संकल्पना आहेत त्यांचा खऱ्या आयुष्याशी नेमका काय संबंध आहे? हा, या चर्चेचा गाभा आहे. किमया ही केवळ सोन्याचा शोध घेणारी भौतिक प्रक्रिया नाही, तर ती एक आध्यात्मिक उत्क्रांती आहे. सोने हे धातूंच्या उत्क्रांतीचं प्रतीक आहे. म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया? अगदी तेच. जेव्हा आपण स्वतःला सुधारण्याचा आणि आपले सर्वोत्तम रूप बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या सभोवतालचं जगही सुधारते. किमयागारांचे खरे काम केवळ सोने बनवणे नसून भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा संगम घडवून आणणे हे आहे. याचाच अर्थ जो माणूस स्वतःचे ध्येय प्रामाणिकपणे शोधतो आणि त्या प्रक्रियेत स्वतःला उत्तम बनवतो तो खऱ्या अर्थाने किमयागारच आहे. अगदी 100%. या सखोल चर्चेचा पूर्ण घोषावारा काढायचा झाला तर आपण असे म्हणू शकतो की हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या हृदयाचे ऐकायला शिकवते. आपले हृदय नेहमीच योग्य मार्ग दाखवते, कारण ते विश्वाच्या आत्म्यातून आलेले असते. धोके पत्करणे आणि प्रवासातील परीक्षांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे हाच खऱ्या जीवनाचा अर्थ आहे. बरोबर. आणि यावर विचार करताना मला एक अनपेक्षित गोष्ट सांगावीशी वाटते, जी आपल्या आत्तापर्यंतच्या चर्चेत आली नव्हती. कोणती गोष्ट? या कथेमध्ये सॅन्टियागो खजिना शोधण्यासाठी संपूर्ण जग फिरतो, वाळवंट ओलांडतो आणि शेवटी त्याला खजिना तिथेच मिळतो जिथून त्याने आपला प्रवास सुरू केला होता, स्पेनमधल्या त्या पडक्या चर्चमध्ये. अरे हो. जर आपला खजिना नेहमीच आपल्या अगदी जवळ आपल्याच अंगणात असतो, तर मग हे विश्व आपल्याला एवढा कठीण, वेदनादायी आणि बदल घडवून आणणारा प्रवास का करायला लावते? खजिना मिळवणे हा केवळ एक बहाणा असतो का? आणि खऱ्या अर्थाने तो प्रवासच. हो, खऱ्या अर्थाने तो प्रवास, ती वाटचाल म्हणजेच आपला खरा खजिना असतो का? यावर नक्की विचार करा.